सत्य असेल तेच दिसेल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांवर कठोर शब्दामध्ये निशाणा साधलाय. फडणवीस यांनी सोशल मीडियावरूनही या संदर्भात नाराजी व्यक्त केली. मात्र ज्या पद्धतीनं फडणवीस या प्रकरणावरून व्यक्त झालेत ते खासदार संजय राऊत यांना फारसं पटलेलं नाही. त्यामुळे त्यांनी पत्रकारांसमोरच फडणवीस यांनी केलेल्या विधानावरून हल्लाबोल केल्याचं दिसून आले. फडणवीसांनी केलेल्या पोस्ट संदर्भात प्रश्न विचारला असता राऊतांनी ते संसदेची अक्कल काढत आहेत. लक्षात घ्या, संसदेत सध्या 543 खासदार आहेत. त्यांना आपल्यापेक्षा अक्कल जास्त आहे, पण 543 मध्ये त्यांचे देखील खासदार आहेत असा खोचक टोला लगावला. मोदी पंतप्रधान पदावरून जाण्याचे वेध. महिला आरक्षण विधेयकावरून फडणवीसांनी विरोधकांवर केलेल्या टीकेला राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधताना उत्तर दिलं. कोणतेही विधेयक पाडण्यात आलेले नाही ज्याचा संबंध महिला आरक्षणाशी आहे असं राऊत म्हणाले. एवढ्यावरच न थांबता भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षातील एका गटाला त्यांना प्रधानमंत्री पदावरून मोदी जाण्याचे वेध लागले. त्या गटामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत की नाही हे मला माहीत नाही, पण भाजपमधल्या एका गटाला देवेंद्र फडणवीस यांना घालवायचे किंवा ते जाण्याचे वेध लागलेत. मोदी गेल्यानंतर या देशाची सत्ता मर्यादा आपल्याकडे राहावी यासाठी 850 खासदारांचं जे षडयंत्र आहे या माध्यमातून डिमिलिटेशन या माध्यमातून निर्माण करण्यासाठी हे डिमिलिटेशन बिल आणण्यात आलं. हा आमचा आरोप नसून सत्य आहे असं राऊत यांनी म्हटलंय. महिलांना आरक्षण देण्यासाठी कोणीही रोखलं नाही. आताही द्या. 543 खासदारांमध्ये तुम्ही 180 महिलांना ताबडतोब आरक्षण द्या. त्याच्यामध्ये आमच्या जागा जाणार असतील तर आम्ही तयार आहोत. नरेंद्र मोदींनी जर मनात आणलं असतं तर हे विधेयक मंजूर करून घेऊ शकले असते. नरेंद्र मोदी यांची खरोखर इच्छा असती तर विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी स्वतः चर्चा करून अनेकांचं मन वळवलं असतं. यापूर्वी हे झालेलं आहे, पण या विधेयकाचे सूत्रधार अमित शहा होते. डिलिमिटेशन विधेयकाचे महिला आरक्षण नाही. मी परत सांगतो, डिलिमिटेशनच्या विधेयकाला अमित शहा यांनी गुलाबी साडी नेसून ते महिला आरक्षण म्हणून आणलं. नट्टापट्टा केला, बुवाची बाई केली आणि ते विधेयक सादर केलं. अमित शहा त्या विधेयकाचे सूत्रधार होते आणि हे विधेयक म्हणजे त्यांच्या पुढल्या राजकारणाची नांदी. 850 खासदार बनवून आपल्या या पद्धतीनं निवडणुका जिंकवायच्या आणि लढायच्या असं राऊत म्हणाले. अमित शहा यांनी देशातल्या सर्व राजकीय पक्षांना फोन केलाय. मी कोणत्याला व्यक्तिगत नावं घेणार नाही. देशातल्या बहुतेक सर्व राजकीय पक्षाला फोन केले. त्याचबरोबर या विधेयकाला पाठिंबा देऊ नका म्हणून काउंटर फोन सुद्धा त्यांच्याच पक्षातून आले. पण हे डिमिलिटेशन विधेयक भाजपच्या अंतर्गत वादाचा विद्रोह आहे असं राऊत म्हणाले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.